नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या YouTube चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढली या ठिकाणी सोयाबीनची विक्री। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढली सोयाबीनची विक्री। पण देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडलं आहे की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढली या ठिकाणी सोयाबीनची विक्री? या प्रश्नाचं अचूक उत्तर घेण्यासाठी आणि वाढलेल्या सोयाबीन विक्रीचा परिणाम देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती कसा होणार याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ पाहत असताना हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढली या ठिकाणी सोयाबीनची विक्री। पण देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडलं आहे की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढली या ठिकाणी सोयाबीनची विक्री? वाढलेल्या सोयाबीन विक्रीचं कारण काय आणि वाढलेल्या सोयाबीन विक्रीचा परिणाम काय होणार हे सगळं तपासून पाहायचे। त्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री प्रथम बघूयात की का वाढली। तर लक्षात घ्या मित्रांनो की आपल्या सर्वांना माहित आहे की इथून 2-2.5 महिन्यापूर्वी देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 5,100 5,200 पर्यंत होता। तेथे कास्तकार बांधवांना वाटलं की बाजारभाव 5,500 पर्यंत जाईल, आपण सांगितलं होतं जाणे शक्यता नाही। पण तिथून बाजारभाव घसरत आला, आज वाढल उद्या वाढल म्हणत या ठिकाणी सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो घसरतच गेला आणि आज तर मित्रांनो सोयाबीनचा बाजारभाव 4,300च्याही खाली काही बाजार समित्यांमध्ये गेला आहे। आता याच्यामध्ये झालं काय की कास्तकार बांधवांना वाटलं की आता इथून आणखीन भाव घसरतो की काय, या भीतीपोटी कास्तकार बांधवांनी सोयाबीनची विक्री मोठ्या प्रमाणात वाढवली आणि वाढलेल्या सोयाबीन विक्रीचा परिणाम म्हणून सोयाबीनचा बाजारभाव आणखीनच दबावात आला। पण आता कास्तकार बांधवांकडे सुद्धा सोयाबीनचं उपलब्धता जास्त नाहीये, म्हणून आपल्याला 15 फेब्रुवारीपर्यंत ही परिस्थिती दिसेल। पण 15 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री प्रचंड घटणार आहे, ज्यामुळे मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन सोयाबीनच्या बाजारभावाला 100% आधार मिळणार आहे आणि या आधाराची आपण वाट बघू शकता। त्यानंतर तुम्हाला चांगला बाजारभाव मिळेल तिथं टप्प्याटप्प्याने विक्री करा। 4,500 4,600चा भाव मिळाला 25% तिथं विका, 4,700 4,800चा भाव मिळाला तिथं 50% विक्री करा आणि 5,000चा बाजारभाव जो की मिळण्याची शक्यता कमी आहे, जर मिळाला तर तिथं उर्वरित 25% सोयाबीन विकलं तर आपला या ठिकाणी होईल 100% फायदा। मग भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं YouTube चॅनल शेती मित्र। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या YouTube चॅनल शेती मित्रवर मिळत राहील।
तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.